लास्ट लेक्चरमध्ये आपण पार्टनरशिप फायनल अकाउंट टॉपिक स्टार्ट केलाय। त्याच्यामध्ये जे काही बेसिक पाहिलं आपण ते अगोदर डिस्कस करू। आपण सर्वात अगोदर काही कन्सेप्ट पाहिले होते, बेसिक कन्सेप्ट, जसे की ॲसेट्स। ॲसेटचा अर्थ काय होतो बरं सांगा? मालमत्ता। त्याच्यामध्ये दोन प्रकारचे ॲसेट्स आहेत, फिक्स्ड आणि करंट। ज्या लॉंग टर्म साठी बेनिफिट देतात, 1 वर्षापेक्षा जास्त, ते फिक्स, आणि शॉर्ट टर्म बेनिफिट देणारे करंट, बरोबर। त्यानंतर आपण पाहिलं होतं लायबिलिटीज। लायबिलिटीजचा अर्थ काय सांगितलं होता? देणी। एक्झाम्पल सांगा एखाद्या याचं। बँक लोन, रेंट पेबल, फक्त रेंट लायबिलिटी नाहीये, जर द्यायचं बाकी असेल तर लायबिलिटी। ओके। त्यानंतर सांगितलं होतं मी, महत्त्वाचा पॉईंट होता एक्सपेन्सेस किंवा एक्सपेंडिचर म्हणजे काय बरं? खर्च। याच्यामध्ये आपल्या टॉपिकमध्ये इम्पॉर्टंट बायफर्केशन होतं, डायरेक्ट आणि इनडायरेक्ट। डायरेक्ट म्हणजे कुठला बरं? फॅक्टरी रिलेटेड खर्च। आणि इनडायरेक्ट म्हणजे काय? फॅक्टरीशी संबंधित नाही, म्हणजे वस्तू बनवण्याशी संबंधित नाही, तो झाला इनडायरेक्ट। आणि लास्ट एक पॉईंट पाहिला होता आपण, इन्कम। इन्कम म्हणजे काय? उत्पन्न। एक्झाम्पल सांगा एखादं। सेल्स, रेंट रिसिव्ड, रेंट जर मिळाला असेल तर तो पण इन्कम आहे। कमिशन रिसिव्ड, हे सगळे आपल्यासाठी काय आहेत? इन्कम आहे। ओके। आता सगळ्यात महत्त्वाचं, काल मी तुम्हाला सांगितलं होतं, आपल्याला क्वेश्चन कसा येतो, आपल्याला एक चार्ट दिलेला असतो त्यांनी, ज्याला आपण ट्रायल बॅलन्स बोलतो, बरोबर। याच्यासाठी एक डायग्राम बनवला होता आपण, तो परत एकदा बनवू आपण। ट्रायल बॅलन्स आपण पाहिलं, ट्रायल बॅलन्सला दोन साईड आहेत, कुठल्या सांगा एकदा? डेबिट आणि क्रेडिट। डेबिट बॅलन्सेस आणि क्रेडिट बॅलन्सेस। तर मी तुम्हाला सांगितलं होतं, डेबिट साईडला दोन ऑप्शन्स आहेत, दोन्हीपैकी एक काहीतरी असू शकतं। तर कुठले ऑप्शन्स होते ते? ॲसेट्स किंवा एक्सपेन्सेस। अकाउंटचं नाव आहे लक्षात? ॲसेट असेल तर कुठं बरं पोस्टिंग होईल त्याची? बॅलन्स शीट मध्ये ॲसेटला। आता बॅलन्स शीट जर कोणाला कळायला नसेल तर आपल्याला आज ते करायचं आहे, क्लिअर होऊन जाईल। ॲसेटची पोस्टिंग करतो आपण, बॅलन्स शीट मध्ये जी ॲसेट साईड आहे तिथं पोस्टिंग करणार। आणि एक्सपेन्सेस मध्ये दोन प्रकार आहेत, इथे इम्पॉर्टंट आहे। एक्सपेन्सेस मध्ये डायरेक्ट एक्सपेन्सेस जे आहेत, म्हणजे जे फॅक्टरीशी रिलेटेड आहेत, ते कुठल्या अकाउंट मध्ये पोस्टिंग करणार आपण? त्याची ट्रेडिंग अकाउंट मध्ये। पहिलं अकाउंट जे ट्रेडिंग अकाउंट, त्याच्यामध्ये पोस्टिंग होणार। आणि एक्सपेन्सेस म्हणजे कुठल्या साईडला पोस्टिंग होणार? डेबिट साईडला। दुसरं पाहिलं होतं याच्यामध्ये इनडायरेक्ट एक्सपेन्सेस। इनडायरेक्ट एक्सपेन्सेस सोबत मी सांगितलं होतं एक आणखी लक्षात ठेवा, काय? लॉस। हे कुठल्या अकाउंट मध्ये पोस्टिंग होणार याची? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये। आणि लॉस आणि एक्सपेन्सेस कुठला जाणार? डेबिट साईडला जाणार, बरोबर। तसं सेम वे पाहिलं होतं क्रेडिट बॅलन्स। क्रेडिट मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं दोन ऑप्शन्स आहेत, काय काय आहे लक्षात? लायबिलिटी किंवा इन्कम सांगितलं होतं, लायबिलिटीज किंवा इन्कम। प्रॅक्टिस नंतर हे लक्षात राहून जाईल तुमच्या। लायबिलिटी किंवा इन्कम। लायबिलिटी असेल तर कुठं पोस्टिंग केली पाहिजे? बॅलन्स शीट मध्ये लायबिलिटी साईडला, तिथं डायरेक्ट नावच येतं साईडचं, बॅलन्स शीट मध्ये लायबिलिटी साईडला। आणि इन्कम मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं, डायरेक्ट इनडायरेक्ट इम्पॉर्टंट आहे याच्यामध्ये, पण डायरेक्ट एकच आहे फक्त, सेल्स। तो डायरेक्ट आहे म्हणजे मग कुठल्या अकाउंट मध्ये? ट्रेडिंग अकाउंट मध्ये। आणि इन्कम आहे म्हणजे क्रेडिटला जाणार। दुसरं पाहिलं होतं आपण इनडायरेक्ट इन्कम। इनडायरेक्ट आहे म्हणजे कुठल्या साईडला, सॉरी कुठल्या अकाउंट मध्ये? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये। आणि इन्कम कुठं पोस्टिंग करतो? क्रेडिटला। हा बेसिक डायग्राम आहे तुमचा, ठीक आहे। आज आपण ऍक्च्युअल मध्ये प्रॉब्लेम पाहू। आता फर्स्ट प्रॉब्लेम जो आहे तुमचा, लक्ष द्यायचा, कसा प्रॉब्लेम दिलेला असतो? त्याच्या अगोदर हे जे आपण फॉर्मॅट बनवलाय त्याचं हेडिंग टाकून घ्या। मी जसं करतोय तसं तुम्ही पण करा। वरती टाकायचं असतं आपल्याला, इन द बुक्स ऑफ, म्हणजे कुणाच्यासाठी फायनल अकाउंट बनवतोय आपण त्याचं नाव टाकायचं। आपल्या प्रॉब्लेम मध्ये नाव आहे मेसर्स आकाश आणि प्रकाश, तिथं नाव टाकणार आपण इन द बुक्स ऑफ मेसर्स आकाश अँड प्रकाश। फर्स्ट अकाउंट आपण बनवतो ट्रेडिंग अकाउंट। मी कंप्लीट करू का? मग कॉपी करताय तुम्ही? मला कंप्लीट करू द्या, म्हणजे एकदा समजून सांगू दे। पहिला अकाउंट आहे आपलं ट्रेडिंग अकाउंट। अकाउंट म्हटल्यानंतर त्याला दोन साईड, डेबिट आणि क्रेडिट।
एक आणखी काम करायचं असतं आपल्याला, याच्या खाली डेट टाकायची असते. डेट कुठली त्यांनी आपल्याला इथे दिलेलं असतं, फॉर द इयर एंडेड 31 मार्चचं आपण करतोय वर्किंग, म्हणजे इथं टाकायचं डेट कशी टाकायची असती, इथं टाकायचं असतं फॉर द इयर एंडेड. फॉर द इयर एंडेड त्यांनी सांगितलेली डेट टाकायची इथं 31 मार्च 2009. आता याच्यात कॉलमला हेडिंग काय आहे, तर इकडे हेडिंग आहे पर्टिक्युलर्स आणि अमाऊंटचे 2 कॉलम, अमाऊंट इन रुपीज, अमाऊंट इन रुपीज. त्यानंतर म्हणजे इथपर्यंत तुमची डेबिट साईड आहे. आता इथून पुढे क्रेडिट, म्हणजे परत क्रेडिट पर्टिक्युलर्स आणि अमाऊंटचे 2 कॉलम, अमाऊंट रुपीज मध्ये, अमाऊंट इन रुपीज. त्यानंतर नेक्स्ट अकाउंट बनवायचं आपल्याला. सेकंड नंबर जो चार्ट बनवला आपण, त्या अकाउंटचं नाव आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. याचाही फॉर्मॅट सेम आहे. इथेही डेट टाकायची आपल्याला फॉर द इयर एंडेड. जी डेट त्यांनी सांगितली आहे ती आपण इथं टाकणार 31 मार्च 2019. अकाउंट म्हणजे विसरायचं नाही, अकाउंटला नेहमी 2 साईड असणार, डेबिट क्रेडिट, आणि कॉलमचे हेडिंग सेम आहे तिथं पण, पर्टिक्युलर्स, अमाऊंट रुपीज. तुम्हाला कॉपी करायला वेळ देतो मी, लक्ष द्या. अमाऊंट रुपीज आणि सेम क्रेडिटला कॉलम तेच, पर्टिक्युलर्स, अमाऊंट रुपीज आणि अमाऊंट रुपीज मध्ये. आपण कुठले अकाउंट बनवले, पहिलं बनवलं ट्रेडिंग, दुसरं बनवलं प्रॉफिट अँड लॉस. तिसरं जे बनवायचं ते अकाउंट नाहीये, ते स्टेटमेंट आहे, त्याचं नाव आहे बॅलन्स शीट. याच्यामध्ये महत्वाचा चेंज, आपण वरती डेट टाकताना कसं लिहितोय, फॉर द इयर एंडेड, इथं वर्डिंग चेंज होतं. इथं टाकणार आपण ॲज ऑन. याचं काय लॉजिक आहे मी नंतर सांगतो. आता सगळं एकदम सांगितलं तर तुमचं कन्फ्युजन होईल, अगोदर फॉर्मॅट समजून घ्या. वरती फॉर द इयर एंडेड आणि इथं ॲज ऑन का लिहितो हे नंतर सांगाल मी तुम्हाला लॉजिक त्याचं. आता इथं कॉलमचे हेडिंग पण चेंज आहेत. आपली लेफ्ट हँड साईड जी आहे ती आहे लायबिलिटीज आणि अमाऊंटसाठी 2 कॉलम, म्हणजे लायबिलिटीजचे अमाऊंट लिहिण्यासाठी 2 कॉलम आहेत. त्यानंतर जी राईट हँड साईड आहे ती आहे ॲसेट्स आणि ह्याच्यासाठी 2 कॉलम, अमाऊंट रुपीज मध्ये, अमाऊंट रुपीज मध्ये. म्हणजे आपण काय केलं, फर्स्ट अकाउंट कुठलं बनवतो सांगा एकदा, ट्रेडिंग. एकदाच तिथं ट्रेडिंगच्या वरतीच लिहायचं एकदा इन द बुक्स ऑफ, आणि ज्यांचं नाव दिलंय ते नाव टाकणार आपण. इथं आकाश प्रकाश म्हणून ते टाकलं, नंतर चेंज होणार प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये. ट्रेडिंग अकाउंटच्या खाली डेट लिहिताना आपण फॉर द इयर एंडेड वर्ड यूज करणार. सेम प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड, फॉर्मॅट दोन्हींचा सेम आहे. आणि बॅलन्स शीट मध्ये एक मेजर चेंज आहे, बॅलन्स शीट मध्ये डेट टाकताना कशी स्टार्ट करणार, ॲज ऑन. ओके, चला करा कंप्लीट 2 मिनिटात पटकन. झालं, ट्रेडिंग झालं. इकडे झालं का तुमचं बाकीच्यांचं? सेम ज्यांचं झालंय त्यांनी सेम पुढच्या अकाउंटला फक्त नाव टाका प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, आणि फॉर द इयर एंडेड सेम, बाकी सगळा फॉर्मॅट सेम आहे. इन द बुक्स ऑफ टाकू नका, नेक्स्ट अकाउंट मध्ये एकदा दाखवतो मी. हे बघा, फक्त प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बाकी सगळं सेम वरती केलं तसं, आणि इन द बुक्स ऑफ टाकायचं नाही. श्रुती तुझं ट्रेडिंग अकाउंट राहिले का? पहिलं अकाउंट झालं का कम्प्लीट?
चला प्रॉफिट अँड लॉस घ्या टाकून. स्पेलिंग कुठलं कळालं नाही तर सांगा. आधीचं जे होतं तसंच सेम आहे. कोणाचं राहिलं असेल तर तुमच्या नोटबुकमधून केलं तरी चालेल. ज्यांचं झालंय त्यांच्यासाठी मी बॅलन्स शीट ओपन करतो. सेम मागच्या सारखा फॉर्मॅट आहे. राहिला असेल तर मागच्या सारखं कॉपी करा. बॅलन्स शीटचा फॉर्मॅट, बॅलन्स शीटमध्ये थोडं चेंज आहे. डेट चेंज आहे आणि कॉलमचं हेडिंग चेंज आहेत. लायबिलिटीज आणि ॲसेट्स आहे पर्टिक्युलर्सच्या ऐवजी. आणि डेबिट क्रेडिट करायचं नाही, महत्त्वाचा पॉईंट आहे. डेबिट क्रेडिट फक्त अकाउंटमध्ये होणार. ऍक्च्युली तुम्हाला हे फॉर्मॅट माहिती पाहिजे. 11th होतं ना फायनल अकाउंट. झालं. फॉर्मॅट झाल्यानंतर आता सांगितलं नाही तोपर्यंत काही कॉपी करू नका. मी तुम्हाला सांगतो त्यावेळेला कॉपी करा. अगोदर आपण समजून घेऊ. झालं. झालं श्रुती. ओके. चला आता आपण काय करू, पोस्टिंग कशी करायची अगोदर बघून घेऊ आणि मग पोस्टिंग करू. एकदा समजून घेऊ प्रॉब्लेम कसा दिलेला असतो. स्टार्ट करू आपण. फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स. फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स म्हणजे हा ट्रायल बॅलन्स दिलाय तुम्हाला ऑफ मेसर्स आकाश आणि प्रकाश. म्हणजे कोण पार्टनर्स आहे त्याच्यात, आकाश आणि प्रकाश. यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर म्हणजे तुम्ही बनवायचंय. काय प्रिपेअर करायचं, ट्रेडिंग अँड प्रॉफिट ऑन लॉस अकाउंट. ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट ऑन लॉस अकाउंट बनवा. कधीचं, फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019. डेट कुठून घेतो कळालं का, इथंच दिलंय त्यांनी 31 मार्च 19 बनवा. अँड बॅलन्स शीट ॲज ऑन दॅट डेट. आणि त्याच दिवसाची बॅलन्स शीट. आफ्टर टेकिंग इन टू अकाउंट ॲडिशनल इन्फॉर्मेशन. ॲडिशनल इन्फॉर्मेशन म्हणजे ही खाली दिलेली माहिती आहे. हे काय ते नंतर बघू. अगोदर पोस्टिंग. मी तुम्हाला सांगितलं ट्रायल बॅलन्स पाहायचा. हे डेबिट साईडला काय ऑप्शन्स आहेत बरं, डायग्राम पाहायची गरज आहे का. डेबिटला काय असू शकतं, ॲसेट किंवा एक्सपेन्सेस. आणि क्रेडिटला काय असणार आहे बरं, लायबिलिटी किंवा इन्कम. मग आता आपण बघू आपल्याला समजतंय का. ॲसेट आहे का एक्सपेन्स. आधी डेबिट कंप्लीट करू. ओपनिंग स्टॉक पेंडिंग ठेवा. ओपनिंग स्टॉक मी सांगतो याचं काय करायचं. परचेस. परचेस म्हणजे काय, गुड्स परचेस आहे, माल परचेस केलाय. मग काय ॲसेट आहे का एक्सपेन्सेस आहे, एक्सपेन्सेस. आणि माल खरेदी केलाय म्हणजे डायरेक्ट आहे का इनडायरेक्ट आहे, डायरेक्ट. म्हणजे कुठल्या अकाउंटमध्ये जाणार, ट्रेडिंग अकाउंटमध्ये डेबिटला जाणार. वेजेसचा अर्थ काय सांगितलं होता, मजुरी. म्हणजे फॅक्टरी मधला खर्च आहे, डायरेक्ट खर्च आहे. कुठल्या अकाउंटमध्ये जायला पाहिजे, ट्रेडिंग अकाउंटमध्ये डेबिटला. एक्सपेन्सेस आहे हा, ट्रेडिंग मध्ये डेबिटला जाणार. कॅरेज इनवर्ड. कॅरेजचा अर्थ सांगितलं होता ट्रान्सपोर्ट. आणि इनवर्ड म्हणजे कधीचा ट्रान्सपोर्ट आहे, परचेस करताना लागलेलं आहे. म्हणजे आपण माल परचेस केला आणि तो आपल्याकडे आणण्यासाठी झालेला खर्च आहे हा. एक्सपेंडिचर आहे. कुठला आहे, डायरेक्ट आहे की इनडायरेक्ट आहे, डायरेक्ट आहे. म्हणजे कुठल्या अकाउंटमध्ये जाणार, ट्रेडिंग अकाउंटमध्ये डेबिटला. नेक्स्ट आहे कॅश इन हँड. कॅश इन हँड काय, एक्सपेन्सेस आहे का ॲसेट आहे, मालमत्ता का खर्च, मालमत्ता, ॲसेट. मग कुठं जायला पाहिजे पोस्टिंग याची, बॅलन्स शीट मध्ये ॲसेट साईडला. आता रेंट. रेंट म्हणजे कुठला रेंट आहे सांगितलं नाही त्यांनी, फॅक्टरीचं एक ऑफिसचं आहे. तर त्या केसमध्ये आपण हे प्रॉफिट अँड लॉस लिहितो. आपण असं अजून करतो की इनडायरेक्ट आहे, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला जाणार आहे. प्रिंटिंग स्टेशनरी काय, ॲसेट एक्सपेन्सेस काय, खर्च आहे. कुठला, डायरेक्ट आहे का इनडायरेक्ट आहे. प्रिंटिंग स्टेशनरी म्हणजे फाईल पेन वगैरे, फॅक्टरीशी संबंध नाही, इनडायरेक्ट आहे. म्हणजे कुठं जायला पाहिजे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये डेबिट. नेक्स्ट सन्ड्री डेटर. सन्ड्री डेटरचा अर्थ मी तुम्हाला सांगितलं होता, ज्यांना आपण उधारीवरती गुड्स देतो. आपले कस्टमर आहेत हे, पण कुठले कस्टमर ज्यांना उधारीवरती माल दिलाय. म्हणजे एकतर ही ॲसेट असली पाहिजे किंवा एक्सपेन्सेस असला पाहिजे. आपण उधारीवरती माल दिलाय, भविष्यात पैसे मिळतील आपल्याला त्यांच्याकडून. मग ते ॲसेट आहे का एक्सपेन्सेस आहे, एक्सपेन्सेस का ॲसेट, ॲसेट. एक्सपेन्सेस कोण म्हणतंय का, ॲसेट आहे, पैसे मिळणार आहे आपल्याला, बरोबर. डेटर्स आपली ॲसेट आहे, म्हणजे बॅलन्स शीट मध्ये ॲसेटला जाईल. नेक्स्ट आहे लँड अँड बिल्डिंग. जमीन आणि त्याच्यावरती उभी केलेली बिल्डिंग. खर्च काय, ॲसेट, ॲसेट.
म्हणजे बॅलन्स शीट मध्ये ऍसेटला. फर्निचर ऍसेट आहे ना, फर्निचर आपली मालमत्ता आहे. प्लांट अँड मशिनरी, मशिनरी ऍसेट आहे आपली. आता नेक्स्ट दिलंय सॅलरी. सॅलरी म्हणजे पेमेंट, पण कोणाचं पेमेंट? ऑफिस स्टाफ. म्हणजे एक्सपेन्सेस काय ऍसेट आहे? एक्सपेन्सेस. डायरेक्ट का इनडायरेक्ट आहे? इनडायरेक्ट आहे. म्हणजे कुठल्या अकाउंट मध्ये जाणार? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये, डेबिट साईडला. ऍडव्हर्टिजमेंट म्हणजे जाहिरातीसाठी खर्च केला, जाहिरात आहे. काय एक्सपेन्सेस काय ऍसेट आहे? खर्च आहे. डायरेक्ट आहे इनडायरेक्ट आहे? इनडायरेक्ट. जाहिरात आपल्याला फॅक्टरीसाठी करायला लागत नाही. मग इनडायरेक्ट जर असेल तर कुठल्या अकाउंट मध्ये जाईल? प्रॉफिट अँड लॉस, डेबिट. बॅड डेप्सचा काल अर्थ सांगितला होता. बुडीत कर्ज. बुडीत कर्ज म्हणजे काय? पैसे बुडवले आपले. कोण पैसे बुडवणार आपले? कोण पैसे बुडवणार? कस्टमर. बरोबर ना. मग आपले जर कोणी पैसे बुडवले तर तो आपल्यासाठी लॉस झाला. बरोबर आहे ना. मग लॉस कुठे लिहिणार सांगितलं आपण? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये. बोला ना, डेबिटला. बिल्स रिसिवेबलचा अर्थ, बिल्स रिसिवेबल ऍसेट आहे. मी याचा अर्थ आता सांगत नाही, पुढे एखाद्या प्रॉब्लेम मध्ये सांगाल किंवा याच्यावरती आपल्याला स्पेसिफिक टॉपिक आहे बिल ऑफ एक्सचेंज, त्यावेळेला सांगाल. आता सध्या लक्षात ठेवा बिल्स रिसिवेबल ऍसेट आहे. समजलं? डेबिट साईड समजली. आता क्रेडिट. कोणाला एखादा पॉईंट कळाला नसेल तर मध्ये विचारलं तरी चालेल, किंवा जर एखादा थोडंफार कन्फ्युजन होत असेल तर गडबडू नका, आपल्याला परत रिव्हिजन मध्ये अजून क्लिअर होऊन जाईल तुमचं. क्रेडिटला आपण पाहिलं लायबिलिटी किंवा इन्कम असलं पाहिजे. आता तुम्ही मला सांगा लायबिलिटी का इन्कम आहे? कॅपिटल लायबिलिटी आहे, लक्षात ठेवायचं. कॅपिटल लायबिलिटी आहे. याचे लॉजिक माझ्याकडे पेंडिंग आहे, याचं लॉजिक मी सांगतो. त्यानंतर क्रेडिटर्स. क्रेडिटर्स म्हणजे कोण? क्रेडिटर्स म्हणजे काल सांगितलं होतं सप्लायर, म्हणजे ज्यांच्याकडून आपण क्रेडिटवरती माल घेतलाय, म्हणजे भविष्यात पैसे द्यायचे ते. म्हणजे काय झाले? इन्कम आहे का लायबिलिटी आहे? लायबिलिटी झाली. बिल्स पेएबल लक्षात ठेवा लायबिलिटी आहे. बिल्स मध्ये दोन बिल्स येतात. एक आहे रिसिवेबल जे डेबिटला येतं, आणि दुसरं आहे पेएबल जे क्रेडिटला येतं. डेबिटला रिसिवेबल ऍसेट आहे, पेएबल लायबिलिटी. त्यानंतर आहे रेंट रिसिव्ड. रेंट मिळालं आपल्याला, भाडं मिळालं. काय इन्कम का लायबिलिटी? इन्कम. आणि मी तुम्हाला सांगितलं फक्त एकच डायरेक्ट इन्कम आहे, म्हणजे हा इनडायरेक्ट झाला. मग कुठल्या अकाउंट मध्ये? प्रॉफिट अँड लॉस मध्ये. आणि इन्कम कुठं घ्यायचा? क्रेडिटला. आणि सांगितलं एकमेव डायरेक्ट इन्कम आहे सेल्स. इन्कम आहे त्याच्या नावातच दिले सेल्स इन्कम आहे. कुठल्या अकाउंट मध्ये जाणार? ट्रेडिंग मध्ये, क्रेडिटला. एकच इन्कम डायरेक्ट आहे सेल्स वाला. डायरेक्ट म्हणजे कुठल्या अकाउंट मध्ये? ट्रेडिंग मध्ये. इथपर्यंत समजलं? कोणाला काय डाऊट? समजतंय? तुझं नाव काय? पंढरीनाथ. कळलं का? सगळे पॉईंट कळाले? कळायला नसेल मध्ये विचारलं तरी काही प्रॉब्लेम नाही, ठीक आहे. भीती वाटत नाही ना माझ्याकडे बघून? काय आहे ना, मध्ये विचारलं तरी काही अडचण नाही. चला आता आपण पोस्टिंग चालू करू सोबत. तो म्हणजे जो फॉर्मॅट बनवलाय त्याच्यामध्ये आपण सोबत पोस्टिंग करू. आता ओपनिंग स्टॉक जो आहे पहिल्याचं मी सांगितलं नाही तुम्हाला, लक्षात ठेवायचं. ओपनिंग स्टॉक नेहमी ट्रेडिंग अकाउंट मध्ये डेबिटला फर्स्ट लाईनला घ्यायचा. ट्रेडिंग मध्ये डेबिटला फर्स्ट लाईनला. चला तुम्हाला एकदा सगळ्यांना जे नवीन आहे, जे 11th वगैरे ज्यांनी व्यवस्थित केलं नाही ट्रेडिंग, तुम्हाला अकाउंटचे नाव कळेल ना. पहिलं अकाउंट कुठलं आपलं? ट्रेडिंग. दुसरं प्रॉफिट अँड लॉस. तिसरं बॅलन्स शीट आहे, अकाउंट नाही. मी ज्या वेळेला म्हणाल ट्रेडिंगच्या डेबिटला, म्हणजे ही साईड ट्रेडिंगची डेबिट झाली. मी म्हणाल ट्रेडिंगच्या क्रेडिटला, तेव्हा इकडची साईड क्रेडिट झाली. तो ओपनिंग स्टॉक नेहमी ट्रेडिंगच्या डेबिटला पहिल्या लाईनला घ्यायचा. प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये घ्या ओपनिंग स्टॉक. आणखी एक महत्वाचा पॉईंट आहे, ट्रेडिंग आणि प्रॉफिट अँड लॉस मध्ये डेबिटला जे काही घेतो त्याच्या समोर टू लिहायचं. टू ओपनिंग स्टॉक 22,000. डायरेक्ट बाहेरच्या कॉलम मध्ये लिहा 22,000. ओपनिंग स्टॉक 22,000. एक मिनिट मला वेळ द्या. वेजेस आणि सॅलरी. वेजेस, सॅलरी, ठीक आहे. आणखी काय? फर्निचर, प्लांट अँड मशिनरी. फर्निचर, प्लांट अँड मशिनरी. रेंट आणि ॲडव्हर्टाइजमेंट. रेंट आणि ॲडव्हर्टाइजमेंट. हे पहिलं कळालं. ओपनिंग स्टॉक कुठे घ्यायचा? ट्रेडिंग मध्ये डेबिटला. दुसरं सांगितलं परचेस. परचेस तुम्ही काय सांगितलं मला? एक्सपेन्सेस आहे आणि डायरेक्ट आहे, म्हणजे कुठे पोस्टिंग केली पाहिजे? ट्रेडिंग मध्ये डेबिटला. घ्या ट्रेडिंग मध्ये डेबिटला टू परचेसेस. याच्याच खाली घ्या लगेच टू परचेसेस. आणि डायरेक्ट बाहेरच्या कॉलम मध्ये घ्या 35,000. आपण अमाऊंटचे दोन कॉलम केलेत, डायरेक्ट आउटरला घ्या दुसऱ्या कॉलम मध्ये. झालं? नेक्स्ट आहे वेजेस. वेजेस काय सांगितलं तुम्ही मला? एक्सपेन्सेस काय ऍसेट आहे? कुठला? डायरेक्ट आहे, म्हणजे कुठल्या अकाउंट मध्ये? ट्रेडिंग अकाउंट मध्ये. घ्या टू वेजेस. फक्त एक चेंज आहे इथं,
टू वेजेस त्याची अमाऊंट इनरला ठेवा. का इनरला ठेवायची त्याचं कारण मी नंतर सांगतो. इनरला ठेवा आणि 2 लाईन सोडून असा ॲरो करून ठेवा. 2 लाईन ब्लँक ठेवा आणि ॲरो करून ठेवा. वेजेस मी इनरला घ्यायला लावलं, त्याचं कारण काय नंतर सांगतो, आधी पोस्टिंग समजून घ्या. झालं. नेक्स्ट काय दिलं आपल्याला वेजेस नंतर कॅरेज इनवर्ड. कॅरेज इनवर्डचा अर्थ सांगितला ट्रान्सपोर्टचा खर्च माल खरेदी करताना. म्हणजे कुठला झाला, डायरेक्ट का इनडायरेक्ट? डायरेक्ट. म्हणजे कुठल्या अकाउंटमध्ये जायला पाहिजे? ट्रेडिंग अकाउंटमध्ये. बोला, रिपीट व्हायला पाहिजे. ट्रेडिंग अकाउंटमध्ये डेबिटला. या ट्रेडिंगच्या डेबिटला या टू कॅरेज इनवर्ड. काय नाही, ज्या सिक्वेन्स मध्ये दिले त्याच सिक्वेन्स मध्ये आपण पोस्टिंग करतोय. याची अमाऊंट डायरेक्ट आउटरला घ्या. डायरेक्ट बाहेर घ्या. इनर आउटर म्हणजे आतला कॉलम तो इनर आहे, बाहेरचा आउटर आहे. डायरेक्ट बाहेर घ्यायचंय. झालं. नेक्स्ट आहे कॅश इन हँड. कॅश इन हँड तुम्ही मला सांगितलं काय बरं? ऍसेट आहे. म्हणजे कुठं जायला पाहिजे? बॅलन्स शीट मध्ये ऍसेट साईडला. बॅलन्स शीट म्हणजे ऍसेट साईडला. आता एक काम करा, वरती 5 ते 6 लाईन ब्लँक ठेवा आणि खाली घ्या कॅश इन हँड. ती अमाऊंट होती 6000. काय सांगितलं मी? ऍसेटला 6-7 लाईन वरती ब्लँक ठेवायला लावले आणि खाली घ्यायला लावलं 6000. कोणाला कन्फ्युजन होत नाही ना? ऍसेट म्हणजे बघा ही साईड आहे आणि लायबिलिटी म्हणजे ही साईड आहे. ऍसेटला घेतलं. ठीक आहे इथपर्यंत. कॅश इन हँड 6000. नेक्स्ट काय दिलंय? रेंट. रेंट मी तुम्हाला सांगितलं कुठले फॅक्टरी ऑफिस आहे सांगितलं नाही. म्हणजे आपण ॲझ्युम करणार हे ऑफिसचं आहे, इनडायरेक्ट आहे, प्रॉफिट अँड लॉसचे डेबिटला घेणार. या दुसरा अकाउंट आपलं प्रॉफिट अँड लॉस म्हणजे दुसरा अकाउंट. या इथं टू रेंट. पहिल्या लाईनला घ्या डायरेक्ट टू रेंट आणि याला इनरला ठेवा 1600 आणि 2 लाईन ठेवून ॲरो करा. हे जरा व्यवस्थित करा. इनरला का ठेवतो हे लगेच समजून जाईल तुम्हाला, त्याचं काही टेन्शन घेऊ नका. फक्त पोस्टिंग समजून घ्या आधी. 2 लाईन ठेवून ॲरो करून ठेवायचा बाहेर. पांडुरंगा झालं का? नेक्स्ट काय? प्रिंटिंग स्टेशनरी. कुठं काय करायला पाहिजे पोस्टिंग? बोला ना. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. या प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला टू प्रिंटिंग अँड स्टेशनरी. त्याची अमाऊंट आहे 1200. डायरेक्ट आउटरला घेऊन टाका. डायरेक्ट बाहेर घ्या 1200. प्रिंटिंग स्टेशनरी 1200. झालं. नेक्स्ट काय आहे? सनडे डेटर्स. सनडे डेटर्स काय सांगितलं बरं तुम्ही मला? कस्टमर आहेत आपले, आपण त्यांना उधारवरती माल दिलाय म्हणजे भविष्यात पैसे मिळणार आहेत आपल्याला, म्हणजे ती आपल्यासाठी काय झाली? ऍसेट. या सनडे डेटर्स. आपण कॅश लिहिली ना, त्याच्या खाली घ्या सनडे डेटर्स आणि डायरेक्ट बाहेर घ्या 19,000. 19,000. 19,000 अमाऊंट आहे. सनडे डेटर्स 19,000. नेक्स्ट आहे लँड अँड बिल्डिंग. लँड अँड बिल्डिंग कुठे जायला पाहिजे बरं? ॲसेटला घ्या. किती अमाऊंट आहे त्याची? 45 आणि फर्निचर 32. ठीक आहे. ॲसेटला फर्स्ट लाईनला घ्या लँड अँड बिल्डिंग 45. इनरला ठेवा त्याला. 2 लाईन परत ब्लँक ठेवून ॲरो करा आणि फर्निचर पण आपली ॲसेट आहे, फर्निचरच्या खालीच घ्यायचं. यालाही 2 लाईन ब्लँक ठेवा आणि इनरला घ्या. व्यवस्थित लिहा. तुझं नाव काय? विशाल. काय राहिले का तुझं? राहिलं असेल तर सांगा, मी थांबतो. झालं इथपर्यंत? नेक्स्ट
त्यानंतर आहे प्लांट अँड मशिनरी. सांगा बरं प्लांट अँड मशिनरी कुठं जायला पाहिजे? ॲसेटला. एक गडबड झाली बरं का आपली. लँड अँड बिल्डिंगला इनरला नव्हतं ठेवायचं, ती डायरेक्ट बाहेर घ्यायची होती. ठीक आहे ठीक आहे, करा करेक्शन करा, काही प्रॉब्लेम नाही. डायरेक्ट आउटरला घ्या. एक फक्त कट करून आउटरला घ्या. आणि प्लांट अँड मशिनरी आहे प्लांट अँड मशिनरी 15,000 इनरला ठेवा आणि याला 2 लाईन ब्लँक ठेवून ॲरो करा. प्लांट अँड मशिनरी 15,000 2 लाईन ब्लँक ठेवून ॲरो करा. प्लांट अँड मशिनरी. झालं. त्यानंतर समोर काय दिले? सॅलरी. सॅलरी सांगा बरं कुठं पोस्टिंग करायला पाहिजे? प्रॉफिट ऑन लॉस मध्ये डेबिटला. टू सॅलरी घ्या. प्रॉफिट ऑन लॉसच्या डेबिटला. टू सॅलरी 1,000 याला इनरला ठेवा, म्हणजे आतमध्ये ठेवा आणि 2 लाईन ब्लँक ठेवून ॲरो करा. टू सॅलरी 1,000 झालं. सॅलरी 1,000 इनरला ठेवलं. नेक्स्ट आहे ॲडव्हर्टिजमेंट. ॲडव्हर्टिजमेंट सांगा कुठे घेतलं पाहिजे? प्रॉफिट ऑन लॉस डेबिटला 700 घ्या. प्रॉफिट ऑन लॉसच्या डेबिटला. टू ॲडव्हर्टिजमेंट यालाही ॲडजस्टमेंट आहे. इनरला जे ठेवतोय ना आपण त्याला ॲडजस्टमेंट. आता ॲडजस्टमेंट काय आहे ते सांगतो मी तुम्हाला, फक्त इनरला घ्या. पोस्टिंग सेम आहे, फक्त काही इनरला लिहितोय काय आउटरला लिहितो त्याचं कारण काय मी सांगतो. ॲडव्हर्टिजमेंट 700 झालं. लिहिलं का? नेक्स्ट आहे बॅड डेप्स. बॅड डेप्स म्हणजे काय? पैसे बुडवले लोकांनी आपले, म्हणजे आपल्यासाठी काय झाला तो लॉस. कुठं जायला पाहिजे लॉस? प्रॉफिट ऑन लॉस मध्ये डेबिटला. प्रॉफिट ऑन लॉस मध्ये डेबिटला घ्या. टू बॅड डेप्स आणि डायरेक्ट बाहेर घ्या. 3,000 झालं. आणि लास्ट आहे बिल्स रिसिवेबल. मी तुम्हाला सांगितले बिल्स रिसिवेबल लक्षात ठेवा, ॲसेट आहे आपली. ॲसेटला घेऊन टाकून 9,000. आपण डेटर्स लिहिलेत ना त्याच्या खाली घ्या बिल्स रिसिवेबल. ॲसेट साईडला करतोय पोस्टिंग आपण 9,000. बिल्स रिसिवेबल 9,000 ॲसेटला घेतोय. इथपर्यंत समजलं? एक फक्त पॉईंट मी तुम्हाला सांगितलं नाही, काही अमाऊंट आपण आतमध्ये लिहिलेत आणि काही बाहेर लिहिलेत. ते का ते सांगतो मी तुम्हाला, प्रॉब्लेम पुढे जाईल तसं सांगतो. आता डेबिट साईड झाली, क्रेडिट साईड. कॅपिटल दिले 2 पार्टनर्सचं. कॅपिटल म्हणजे भांडवल. तुम्हाला सांगितलं मी कॅपिटल लायबिलिटी आहे, तर कॅपिटल लायबिलिटी साईडला आकाशचं 69 आणि प्रकाशचं 46. कॅपिटल कसं लिहायचं नीट बघा. लायबिलिटी साईडला गेलो आपण, फर्स्ट लाईनला लिहायचं कॅपिटल अकाउंट्स. फर्स्ट पार्टनर आहे आकाश. कॅपिटल नेहमी इनरलाच लिहायचं आणि प्रत्येक पार्टनरच्या खाली 4 ते 5 लाईन ब्लँक ठेवायच्या. प्रकाश 46,000 आणि याच्यासाठी पण 4 ते 5 लाईन ब्लँक ठेवा. कसं लिहिलं? वरती हेडिंग टाकलं कॅपिटल अकाउंट्स. आकाशची अमाऊंट इनरला ठेवली, प्रकाशची पण अमाऊंट इनरला ठेवली. दोघांची अमाऊंट कॅपिटल नेहमी इनरला ठेवायचं. झालं इथपर्यंत? कॅपिटल नंतर झालं. नेक्स्ट आहे सन्ड्री क्रेडिटर्स. काय सांगितलं बरं तुम्ही क्रेडिटर्सचं मला? उधारीवरती घेतलाय माल, पैसे द्यायचे म्हणजे काय झाले आपल्यासाठी लायबिलिटी. आणि बिल्स पेबल दिले ते दोन्ही समोर सोबतच करून टाकू आपण. बिल्स पेबल पण काय सांगितलं तुम्हाला? लायबिलिटी. क्रेडिटर्स 12,000, बिल्स पेबल 7,000. या लायबिलिटी साईडला या. आता आपण प्रकाशसाठी 4-5 लाईन खाली ब्लँक ठेवायच्या आणि त्याच्यानंतर घ्या सन्ड्री क्रेडिटर्स. लायबिलिटी साईडला लिहितोय आपण. डायरेक्ट आउटरला घ्या 12,000 आणि त्यानंतर बिल्स पेबल पण लायबिलिटी आहे. तिची पण अमाऊंट डायरेक्ट बाहेर घेऊन टाका 7,000.
झालं. नेक्स्ट काय आहे, मला वाटते 2च राहिले फक्त आता. नेक्स्ट आहे रेंट रिसिव्ड. रेंट बरे तुम्ही काय सांगितलं, इन्कम का लायबिलिटी? इन्कम. कुठला, डायरेक्ट का इनडायरेक्ट? एकच डायरेक्ट आहे, बाकी सगळे इनडायरेक्ट आहेत. सेल्स सोडून बाकी सगळे इनडायरेक्ट. मग इनडायरेक्ट असेल तर कुठल्या अकाउंटमध्ये? प्रॉफिट अँड लॉस मध्ये कुठल्या साईडला? क्रेडिटला. एक महत्वाचा पॉईंट इथं एक लक्षात ठेवायचं, प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला घ्यायचं, पण फर्स्ट 2 लाईन नेहमी ब्लँक ठेवायच्या. क्रेडिट साईडला फर्स्ट 2 लाईन नेहमी ब्लँक. आणि दुसरा महत्वाचा पॉईंट, क्रेडिटला जे काही लिहितो त्याच्यासमोर बाय लिहिणार आपण. डेबिटला 2 आणि क्रेडिटला बाय. दोन लाईन पहिल्या ब्लँक ठेवा क्रेडिट साईडच्या आणि खाली घ्या. प्रॉफिट अँड लॉस मध्ये क्रेडिटला घेतोय आपण. झालं. आता लास्ट दिलंय सेल्स. सेल्स म्हणजे तुम्हाला सांगितलं डायरेक्ट इन्कम आहे. कुठल्या अकाउंटमध्ये जायला पाहिजे? ट्रेडिंग मध्ये क्रेडिटला. ट्रेडिंगच्या क्रेडिटला घ्या, पहिल्या लाईनलाच घ्या, ट्रेडिंगच्या क्रेडिटला बाय सेल्स. 59,000 डायरेक्ट बाहेर घेऊन टाका, डायरेक्ट आउटरला घ्या. सेल्स 59,000. समजलं इथपर्यंत? आता काही कॉपी करू नका, समजून घ्या. आपण काय केलं, जिथं ज्याची पोस्टिंग होईल तिथं पोस्टिंग केली. जे ट्रेडिंगच्या डेबिटला जाणारे डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे ट्रेडिंगच्या डेबिटला घेतले. त्यानंतर इनडायरेक्ट एक्सपेन्सेस प्रॉफिट अँड लॉसचे डेबिटला घेतले. इनडायरेक्ट इन्कम क्रेडिटला लिहिले. आणि लायबिलिटी आणि ॲसेट्स पोस्टिंग करून घेतले. याला म्हणतात पोस्टिंग. म्हणजे आता इथं आपला 60-70% प्रॉब्लेम कंप्लीट झाला. एवढं कळालं की 60-70% मार्क तुम्हाला मिळणार त्यातले. आता एक महत्त्वाचा पॉईंट आहे, मी तुम्हाला काही इनरला ठेवायला लावले होते, तर ते इनरला का ठेवायला लावले बघा. ही ॲडिशनल इन्फॉर्मेशन म्हणजे त्याच्याविषयी काहीतरी माहिती आहे. आउटस्टँडिंग वेजेस, वेजेस विषयी काहीतरी इन्फॉर्मेशन दिली, मग त्यामुळे आपण वेजेसला इनरला ठेवलं. ठीक आहे. सेम तसंच सांगितलं आउटस्टँडिंग सॅलरी, म्हणजे आपण सॅलरीला इनरला ठेवला. नेक्स्ट सांगितलं डेप्रिसिएट फर्निचर. फर्निचर आपण त्यामुळे इनरला घेतलं. मशिनरी त्यामुळे इनरला ठेवलं. त्यानंतर आहे रेंट आणि ॲडव्हर्टाइजमेंट. ह्यांना सगळ्यांना काहीतरी इन्फॉर्मेशन दिली याच्याविषयी, त्यामुळे आपण ते इनरला ठेवले. आलं लक्षात? आता एक एक पॉईंट समजून घेऊ आपण. ॲडजस्टमेंट म्हणजे काय असतं, ॲडिशनल इन्फॉर्मेशन. पहिली ॲडजस्टमेंट सिंपल आहे, प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये येणार ही ॲडजस्टमेंट. काय पहिल्या ॲडजस्टमेंटमध्ये दिले, क्लोजिंग स्टॉक ॲज ऑन 31 मार्च 2019 इज 52,000. 31 मार्चला तुमच्याकडे क्लोजिंग म्हणजे शेवटी किती रुपयाचा स्टॉक आहे? 52,000. ह्याचा इफेक्ट एकदम सिंपल आहे. आधी पूर्ण करू द्या मला, मग तुम्ही कॉपी करा. पहिले इफेक्ट जातो याचा ट्रेडिंग अकाउंटमध्ये क्रेडिटला. म्हणजे इथे घेणार आपण बाय क्लोजिंग स्टॉक. प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये याचा इफेक्ट सेम होणार. कुठं केला आपण इफेक्ट? ट्रेडिंग अकाउंटमध्ये क्रेडिटला. आणि मला सांगा, तुमच्याकडे जो स्टॉक शिल्लक आहे ती तुमच्यासाठी काय झाली? ॲसेट झाली ना. मग कुठं दुसरी इफेक्ट जायला पाहिजे? बॅलन्स शीटमध्ये ॲसेट. दुसरी इफेक्ट करणार मी बॅलन्स शीटमध्ये ॲसेट साईडला क्लोजिंग स्टॉक 52,000. करा बरं तुम्ही पण हे दोन इफेक्ट. एक ट्रेडिंगच्या क्रेडिटला करा आणि एक ॲसेटला करा. डायरेक्ट बाहेरच्या कॉलममध्ये लिहायचं. ट्रेडिंगच्या क्रेडिटला घ्या बाय क्लोजिंग स्टॉक. ट्रेडिंगमध्ये लिहिताना बाय क्लोजिंग स्टॉक क्रेडिटला. बॅलन्स शीटमध्ये 2 बाय लिहायचं नाही, डायरेक्ट बाहेरच्या कॉलममध्ये घ्या. विशाल असं केलंय का बघ, बरोबर आहे. आणि दुसरे पेड ॲसेटला दाखवला, क्लोजिंग स्टॉक 52,000 ॲसेटला लिहिलं का? पहिली ॲडजस्टमेंट काढली सिंपल, प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये येणार ट्रेडिंगच्या क्रेडिटला आणि ॲसेटला. आता पुढच्या महत्त्वाच्या ॲडजस्टमेंट्स आहेत. आता बघा बरं, आता काही कॉपी करू नका, आता मी सांगतोय तोपर्यंत. नेक्स्ट ॲडजस्टमेंट मध्ये दिलंय आउटस्टँडिंग वेजेस. वेजेसचा अर्थ माहिती आहे आपल्याला, वेजेस म्हणजे काय? मजुरी. आणि त्याच्यानंतर दिले आउटस्टँडिंग सॅलरी. सॅलरीचा पण आपल्याला अर्थ माहिती आहे, ऑफिस स्टाफचा पगार. पण याच्या समोर एक शब्द त्यांनी दिलाय आउटस्टँडिंग. आउटस्टँडिंग याच्यामुळे चेंज आहे. आउटस्टँडिंग काय प्रकार आहे तर समजून घ्या. ॲडजस्टमेंट नंबर 2 त्यांनी सांगितलं आपल्याला आउटस्टँडिंग वेजेस आणि सॅलरी. मला सांगा बरं, वेजेस आणि सॅलरीज काय आपल्यासाठी? एक्सपेन्सेस आहे. म्हणजे ॲडजस्टमेंट कशाविषयी आहे?
आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस विषयी आहे. कशाविषयी आहे? आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. आता आउटस्टँडिंगचा अर्थ काय होतो नक्की? आउटस्टँडिंगचे दोन अर्थ आहेत. एक तर हा चालू वर्षाचा खर्च आहे, एक्सपेन्सेस ऑफ करंट इयर, मराठीमध्ये पण लिहितो चालू वर्षाचा खर्च, म्हणजे या वर्षीचा हा खर्च आहे. मला आउटस्टँडिंग का म्हटलंय? तर आउटस्टँडिंगचा अर्थ होतो नॉट एट पेड. नॉट एट पेड म्हणजे काय? पैसे देणे बाकी आहे. नीट समजून घ्या. आता परत एकदा सांगतो. त्यांनी आपल्याला सांगितलं ऍडजस्टमेंट मध्ये आउटस्टँडिंग वेजेस आणि सॅलरी, बरोबर? वेजेसचा अर्थ माहिती आपल्याला, सॅलरीचा अर्थ माहिती. वेजेस म्हणजे काय? मजुरी, सॅलरी म्हणजे पेमेंट. मग आउटस्टँडिंगचा नक्की अर्थ काय होतो? तर आउटस्टँडिंगचे दोन अर्थ आहेत. एक तर हा खर्च कुठल्या वर्षाचा आहे, इथं लिहिलं मी करंट इयरचा, म्हणजे चालू वर्षाचा. मग त्याला आउटस्टँडिंग का बोलले? नॉट एट पेड म्हणजे त्याचे पैसे दिलेत का आपण आणखी नाही दिलेले. आता याचे दोन इफेक्ट होतात. लक्षात ठेवायचं, जे ऍडजस्टमेंट्स आहेत त्याचे कमीत कमी दोन इफेक्ट होणार. ही जी इन्फॉर्मेशन दिलेली ना आपल्याला, याचे मिनिमम म्हणजे मिनिमम दोन ठिकाणी जाणार याचा इफेक्ट. आता लॉजिकली विचार करा. पहिलं मी अर्थ तुम्हाला सांगितलं हा चालू वर्षाचे एक्सपेन्सेस आहे. आता याच्यात काय करायला लागणार आपल्याला? त्यांनी आधीचे वेजेस दिलेत बघा, आपण इथं पोस्टिंग केली आधीच्या वेजेसची. आधीचे वेजेस दिलेत त्यांनी 3000, आणि त्यांचं असं म्हणणं आहे की 500 रुपये चालू वर्षाचाच वेजेस आहेत, पण त्याचे पैसे दिले नाहीत आपण. मग आता तुमच्याकडे दोनच ऑप्शन असतात. कशाची ऍडजस्टमेंट? ही वेजेसला ऍडजस्टमेंट आहे. दोन ऑप्शन, एक तर ऍड केले पाहिजे किंवा लेस केलं पाहिजे त्याच्यामधून. लॉजिकली काय वाटतं? हा चालू वर्षाचा खर्च आहे. पहिला अर्थ काय? आउटस्टँडिंग म्हणजे चालू वर्षाचा खर्च. मग काय वाटतंय तुम्हाला याच्यामध्ये? तो चालू वर्षाचा आहे तर ऍड व्हायला पाहिजे का लेस व्हायला पाहिजे? लॉजिकली काय वाटतं? जर याच वर्षातला खर्च येतो तर तो ऍड होईल का लेस होईल? ऍड होईल. पहिले इफेक्ट ह्याच्यामध्ये ऍड करणार आपण, ऍड आउटस्टँडिंग वेजेस. कॉपी करू नका, 2 मिनिटं थांबा. आउटस्टँडिंग वेजेस 500, ह्याची टोटल ऍड केल्यानंतर बाहेर घेणार, किती होतील टोटल? 3500, 3500. मी काय सांगितलं तुम्हाला? आउटस्टँडिंगचा अर्थ मी तुम्हाला सांगितला हा करंट इयरचा खर्च आहे. मग जर करंट इयरचा एक्सपेन्स असेल तर लॉजिकली त्याच्यामध्ये ऍड व्हायला पाहिजे, बरोबर ना? मग पहिले इफेक्ट काय केला आपण? ऍड टू एक्सपेन्सेस. कुठल्याही एक्सपेन्सेसच्या समोर जर आउटस्टँडिंग हे सांगितलं असेल तर पहिल्यांदा काय करायचं? तेवढी अमाऊंट त्या एक्सपेन्सेस मध्ये ऍड केली आपण, बरोबर? आता राहिला दुसरा प्रश्न, तुम्ही आन्सर द्यायचा मला. नॉट एट पेड म्हणजे काय? मराठीत पण लिहिलंय पैसे देणे बाकी. पैसे देणे बाकी म्हणजे भविष्यात द्यायला लागणार. भविष्यात पैसे द्यायचे म्हणजे आपल्यासाठी काय झाली ती, समजलं? म्हणजे कुठं जाणार दुसऱ्या पेढ्याचा? बॅलन्स शीट मध्ये, लायबिलिटी साईडला. म्हणजे मी दोन इफेक्ट सांगितले तुम्हाला. कुठलाही खर्च आउटस्टँडिंग आहे असं सांगितलं असेल त्यांनी तर त्याचा अर्थ होतो हा करंट इयरचा एक्सपेन्सेस आहे. पण आउटस्टँडिंग का म्हटलं? पैसे द्यायचे बाकी आहेत. मग करंट इयरचा असल्यामुळे आपण त्या एक्सपेन्सेस मध्ये काय केलं पाहिजे? त्याला बोला ना, ऍड केलं पाहिजे. आणि पैसे द्यायचे बाकी आहेत म्हणजे द्यायला लागणार. मग द्यायचे पैसे द्यायला लागतील तर आज आपल्यासाठी काय झाली ती लायबिलिटी. म्हणजे दुसरे पेड कुठं? लायबिलिटी बॅलन्स शीट मध्ये लायबिलिटीला. समजलं? करा, वेजेस मध्ये ऍड करा तुम्ही, ऍड आउटस्टँडिंग वेजेस. मला एक सांगा, तुमच्या लक्षात जरी नसेल राहत लगेच, पण मी जे सांगतो ते समजते ना तुम्हाला? हे लक्षात कधी राहणार? रिपीट केल्यानंतर, प्रॅक्टिस नंतरच लक्षात राहणार. पण मी सांगतो ते कळते ना अर्थ? आउटस्टँडिंगचा अर्थ, प्रिपेडचा अर्थ, हे प्रॅक्टिस नंतर लक्षात राहील. पण मी जे सांगतो ते आता समजतंय तुम्हाला. ओके, मी तुम्हाला दुसरं सांगितलं आउटस्टँडिंग म्हणजे पैसे द्यायचे बाकी आहेत. मला एकदा पटकन सांगा दुसरे इफेक्ट कुठे केला पाहिजे याचा? लायबिलिटीला. आणि महत्वाचा किती रुपयाचा इफेक्ट दुसरा होणार? जेवढे आउटस्टँडिंग आहेत तेवढेच, म्हणजे 500 रुपये. या लायबिलिटी साईडला या. लायबिलिटी साईडला इथं घ्या आउटस्टँडिंग वेजेस. आउटस्टँडिंग वेजेस 500 डायरेक्ट बाहेर घ्यायचा. ऍडजस्टमेंटचा इफेक्ट डायरेक्ट आउटरला होतो. समजले का? एक ऍडजस्टमेंट. आता त्यातच सांगितलं होतं त्यांनी आउटस्टँडिंग सॅलरी. सेम प्रॉब्लेम तोच आहे. सॅलरी पण आउटस्टँडिंग 800 रुपये.
मग मला आन्सर द्या की सॅलरी आउटस्टँडिंग म्हणजे एक्सपेन्सेस कुठल्या वर्षाचा आहे, सॅलरी कुठल्या वर्षाची 800 रुपये चालू वर्षाची, मग सॅलरीमध्ये काय केलं पाहिजे आपण ऍड केलं पाहिजे. आणि जर आउटस्टँडिंग म्हणजे 800 रुपये सॅलरी आउटस्टँडिंग म्हणजे काय अर्थ होतो त्याचा दुसरा, पैसे द्यायचे म्हणजे दुसरे फेट लायबिलिटीला. या सॅलरी आपण प्रॉफिट अँड लॉसला घेतली आहे त्याच्यामध्ये ऍड करायला लागेल आपल्याला. प्रॉफिट अँड लॉसचे डेबिटला आहे, सॅलरी आपली प्रॉफिट अँड लॉसचे डेबिटला आहे, त्याच्यामध्ये ऍड करा ऍड आउटस्टँडिंग सॅलरीज. $800 टोटल आउटरला घेऊन टाका ऍड करून 1800. आणि दुसरं पेड कुठं करायचं बोलले, लायबिलिटीला. या लायबिलिटी साईडला आउटस्टँडिंग सॅलरी याच्यात खाली घ्या. $800 झालं. ऍडजस्टमेंट समजली का, लक्षात नाही राहिली तरी चालेल, समजली का पण सांगताना आता. ओके, लक्षात आपली प्रॅक्टिस मध्ये होऊन जाईल ते. पुढं हे ऍडजस्टमेंट झाली आपली, पहिल्या दोन झाल्या. आता नेक्स्ट सांगितलं आहे डेप्रिशिएशन रेट ऑन फर्निचर. फर्निचरवरती 10% 10% सांगितले आणि मशिनरीवरती 15% सांगितले. त्याच्या अगोदर हे कळायला पाहिजे तुम्हाला डेप्रिशिएशन म्हणजे काय. पहिले तर हे कळायला पाहिजे डेप्रिशिएशन म्हणजे झीज डिक्रीज इन व्हॅल्यू. पण झीज कशी, मी जे एक्झाम्पल प्रत्येक वेळेला देतो. हा मोबाईल वर्ष दीड वर्ष झाला असेल 70,000 रुपयाला घेतलेला आहे, 13 iPhone 13 आहे. आता मला विकायचं आहे, किती रुपये देणार तुम्ही मला त्याचे. मी 70ला घेतला, 1 वर्ष झालं, किती रुपये देणार याचे, किती बोला ना. 40 म्हणताय कोण, बरोबर. किंवा आणखी दुसरा ऑप्शन बोली लावा 45 50. 70 का देत नाही तुम्ही मला, मी तर 70ला घेतलाय. मोबाईल माझा कमी झाला का, साईज छोटी झाली का त्याची, नाही. कशाचे पैसे कमी करताय तुम्ही, वापरल्यामुळे त्याची किंमत कमी झाली, त्याला अकाउंटमध्ये म्हणतात डेप्रिशिएशन. समजलं. आता ही आपली गावठी पद्धत झाली, तुम्ही 70चे डायरेक्ट 40 केले, 30ला मला हे जाऊ दे, 30चं नुकसान केलं तुम्ही माझं. म्हणजे डेप्रिशिएशनचा अर्थ कळाला का तुम्हाला. डेप्रिशिएशन म्हणजे त्या वस्तूची किंमत कमी झाली. मग आता ही आपली गावठी पद्धत झाली, आपण डायरेक्ट 30,000 कमी केले, त्यांनी अकाउंटमध्ये पर्सेंटेज दिलेले असतात आपल्याला. त्यांचं म्हणणं आहे फर्निचर 10% कमी करायचं. झीज झाले फर्निचरची 10% झीज. झीजचा अर्थ साईज कमी जास्त होणार का. झीज म्हणजे कुठली झीज, किमतीमधली व्हॅल्यू मधली झीज. मग आता एक प्रश्न विचारतो मी तुम्हाला, फर्निचरला ऍडजस्टमेंट आहे म्हणजे तुमच्याकडे दोन ऑप्शन्स आहेत. एक फर्निचरमध्ये एक तर ऍड केलं पाहिजे किंवा लेस केलं पाहिजे. लॉजिकली काय वाटते, फर्निचरची व्हॅल्यू कमी झाली म्हणजे फर्निचरमधून लेस होईल का ऍड होईल, कळाला. मग फर्निचर कुठे लिहिलंय आपण, ऍसेटला. या ऍसेटला या इथं लेस डेप्रिशिएशन ॲट 10%. 10% सांगितलंय. %10 कसं काढायचं, किती आपलं फर्निचर 32,000. नॉर्मली किती जरी टक्के काढायचे असतील ना तुम्हाला, तर ते कसे काढायचे, लास्ट 2 झिरो काढून टाकायचे आणि जेवढे पर्सेंट पाहिजेत तेवढ्याने मल्टिप्लाय करायचं. म्हणजे 10% पाहिजे असेल त्याला 10ने मल्टिप्लाय करायचं, 20% काढायचं असेल त्याला 20ने मल्टिप्लाय करायचं, 30% पाहिजे असेल तर 30ने मल्टिप्लाय करायचं. काय सांगितलं मी, शेवटचे 2 झिरो काढून टाकायचे आणि जेवढे पर्सेंटेज पाहिजे तेवढ्याने मल्टिप्लाय करायचं. हा जनरल फॉर्म्युला झाला. ह्याच्यात आणखी एक शॉर्टकट आहे, 10%चा शॉर्टकट आहे, 1 झिरो शेवटचा काढून टाकायचा. दिलेल्या अमाऊंट मधला 1 झिरो काढला की राहिलेला अमाऊंट 10% असते. म्हणजे आपण फर्निचर किती आपलं बोला ना 32,000, 1 झिरो काढून टाका, किती राहतील, ती 10% अमाऊंट आहे. लॉजिक मी कॅल्क्युलेशनचे भरपूर लॉजिक सांगाल, आता जस्ट फक्त समजून घ्या. 3,200 रुपये डेप्रिशिएशन झालं. मायनस करा बरं, किती होतील, 28,800. अठ्ठावीस 3 31 32 बरोबर आहे, 28,800 बरोबर आहे. हे पण लॉजिक कॅल्क्युलेशनचे पण लॉजिक सांगतो, आधी एक एक समजून घ्या. फर्निचर कळालं, फर्निचर मधून लेस केलं. तसंच सेम संधी सांगितले, मशिनरी प्लांट अँड मशिनरी किती टक्के कमी करायला लावली आहे, 15%. परत एकदा मला सांगा, डेप्रिशिएशन म्हणजे काय, ऍसेटची व्हॅल्यू कमी झाली, मग लॉजिकली त्यातून लेस केलं पाहिजे का वाढवलं पाहिजे,
लेस केलं पाहिजे. मग प्लांट अँड मशिनरी मध्ये या, लेस डेप्रिसिएशन ॲट 15%, 15%. आता इथं जरा लक्ष द्या, आपल्याला किती टक्के काढायची अमाऊंट? 15% ज्यांना येते त्यांचं ठीक आहे, ज्यांना येत नाही त्यांनी लक्ष द्या. मी तुम्हाला सांगितलं 2 ऑप्शन्स आहेत. 15,000च्या 15% पाहिजे. मग काय करायचं, शेवटचे 2 झिरो काढून टाकायचे, म्हणजे किती राहिले? 150. 150ला 15ने मल्टिप्लाय करायचा, हा एक ऑप्शन आहे. आता मी तुम्हाला एक शॉर्टकट सांगितलं, 10%चा शॉर्टकट काय सांगितला? 1 झिरो काढून टाकायचा. मग 15,000च्या 10% किती होतील बरं? 1,500. आणि 5% किती होतील याचे निम्मे? 1,500चे निम्मे किती होतील बघा बरं? 750. मग 10 आणि 5 15 झाले ना, बरोबर? त्या दोघांची जेवढी टोटल आहे तेवढे तुमचे 15%. 2,250. काय म्हटलं मी, एकदा समजून घ्या. नॉर्मली कॅल्क्युलेट करायचं कसं? 2 झिरो काढून मल्टिप्लाय करायचं. आणि शॉर्टकट मी तुम्हाला 10चं सांगितलं होतं, त्याच्यावरून 5 करून 15चं पण केलं आपण. हे कॅल्क्युलेशनच्या जे ट्रिक्स आहेत काय ते परत परत सांगायला मी तुमच्या लक्षात राहील. म्हणजे ही अमाऊंट आली आपली 2,250. हे लेस केल्यानंतर होतात 12,750, 12,750. कोणाला कॅल्क्युलेशन मध्ये प्रॉब्लेम असेल तर त्यांनी टेन्शन घेऊ नका. मी आता जस्ट तुम्हाला पोस्टिंग आणि ॲडजस्टमेंटची इफेक्ट सांगतोय. आणखी भरपूर ट्रिक्स आहेत. आता झालं, इथपर्यंत झालं. आपण तर एकच इफेक्ट केला. मी तुम्हाला सांगितलं मिनिमम 2 इफेक्ट व्हायला पाहिजे. एकच केला आपण, फर्निचरमधून आणि प्लांट अँड मशीनमधून लेस केलं. मला आता सांगा, मी 70 दिलेत 1,000 1 वर्षापूर्वी, तुम्ही मला 40 देताय, म्हणजे 30,000 माझ्यासाठी काय झाला? ह्यांच्यासाठी हा लॉसच झाला ना. दुसरे पेड कुठे घ्यायला पाहिजे? प्रॉफिट अँड लॉसच्या. समजते? या प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला आता 2 ॲसेट्स आहेत, त्यामुळे आपण कॉमन हेडिंग टाकू. कसं टाकायचं? टू डेप्रिसिएशन ऑन पहिलं होतं फर्निचर आणि नेक्स्ट दुसरं होतं प्लांट अँड मशिनरी. फर्निचरची अमाऊंट किती होती डेप्रिसिएशन? 3,200. आणि ही किती होती? 2,250. या दोघांची टोटल बाहेर घ्यायची. 5,450 टोटल होईल. झालं? झालं का श्रुती? हां, एक शेवटची ॲडजस्टमेंट राहिली आपली. काय अर्थ आहे त्याचा समजून घ्या. रेंट पेड इन ॲडव्हान्स. रेंटचा अर्थ आपल्याला माहिती आहे, रेंट म्हणजे भाडं. एक शब्द त्यांनी वापरलाय पेड इन ॲडव्हान्स. ठीक आहे, याचं बघू काय. आणि पुढे ॲडव्हर्टिजमेंटच्या समोर काय वापरले? प्री पेड ॲडव्हर्टिजमेंट 100 रुपीज. आता हे प्री पेड आणि पेड इन ॲडव्हान्स दोघांचा अर्थ एकच आहे. प्री पेड आणि पेड इन ॲडव्हान्स. अकाउंट हा लॉजिकचा विषय, तुम्ही याच्यामध्ये रट्टा नाही मारू शकत. तुमच्या लक्षात येतं का? मी दुसरे इफेक्ट कोण सांगते मला? आता डेप्रिसिएशनचा एक अर्थ मी तुम्हाला सांगितला, त्याचा दुसरे इफेक्ट कुठे जाईल तुम्ही सांगितलं मला का? तर तुम्हाला मी हे सांगितलं लॉस आहे. लॉसचा अर्थ तुम्हाला ते लॉस कुठे पोस्टिंग करणार आपण? प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. त्यामुळे रट्टा मारायचा नाही, सगळं ऑटोमॅटिक लक्षात राहून जाईल तुमच्या. आता मला सांगा, पेड इन ॲडव्हान्स. पेड इन ॲडव्हान्सचा अर्थ काय होतो? ॲडव्हान्स कधी म्हणणार बरं आपण? अगोदर जर पैसे दिले असतील तर त्याला म्हणणार ॲडव्हान्स. म्हणजे याचा अर्थ काय होतो? समजा आता तुम्ही असं ॲझ्युम करा की 11 मध्ये तुम्ही जर मला 12वीची पण फी सोबतच दिली तर तुम्ही काय म्हणणार? मी ॲडव्हान्समध्ये फी भरली, बरोबर आहे. मग याचा अर्थ असा होतो, हा खर्च नेक्स्ट इयरचा आहे, एक्सपेन्सेस ऑफ नेक्स्ट इयर, बरोबर आहे ना. आपण या वर्षी ॲडव्हान्स कसं म्हणू शकतो? पुढच्या वर्षाचे पैसे दिले असतील तर म्हणणार आपण ॲडव्हान्स दिला. लक्षात येते? आपण जे अकाउंट बनवतोय ते फॉर द इयर आहे, पूर्ण वर्षाचं बनवतोय. म्हणजे आपण ॲडव्हान्स कधी म्हणणार? हा खर्च कुठल्या वर्षाचा असणार?
लॉजिकली लक्षात बसतंय का? आपण काय म्हणतोय त्याला, ऍडव्हान्स भरला म्हणजे आज जर ऍडव्हान्स म्हणतोय तर तो एक्सपेन्सेस कुठल्या वर्षाचा असला पाहिजे, पुढच्या वर्षाचा. ओके, पण आपण त्याला पैसे त्याचे आत्ताच दिले ते. आउटस्टँडिंगच्या ऑपोजिट आहे. परत एकदा बघा, प्रीपेड किंवा पेड इन ऍडव्हान्सचा अर्थ होतो, नावातून तुम्हाला कळायला पाहिजे, प्रीपेड म्हणजे काय, नेक्स्ट इयरचा खर्च आहे. का नेक्स्ट इयरचा? ऍडव्हान्स कधी म्हणणार आपण, या वर्षी जर आपण पुढचे पण पैसे भरले तर काय म्हणणार त्याला, ऍडव्हान्स. पण त्याचे पैसे आपण आता ऍडव्हान्स मध्ये म्हणजे आजच भरतोय. खर्च जरी पुढच्या वर्षाचा असेल तरी पैसे आज भरतो. हा अर्थ झाला प्रीपेडचा. अर्थ कळाला? आता लॉजिकली विचार करू आपण. रेंटला आणि ऍडव्हर्टाइजमेंटला सांगितलं म्हणजे दोन ऑप्शन आहेत तुमच्याकडे. एक तर रेंट विषयी बोला आधी. त्यांनी म्हटलं रेंट पेड इन ऍडव्हान्स 400 रुपये. मग एक तर तुम्ही रेंटमध्ये ऍड केलं पाहिजे किंवा लेस. काय करणार म्हणजे दोनच ऑप्शन, एक ते ऍड होणार किंवा लेस होणार. मग मला सांगा हा एक्सपेन्सेस कुठल्या वर्षाचा आहे, नेक्स्ट इयरचा. काय हे कळायला का अगोदर? ऍडव्हान्स म्हणजे कुठला वर्ष झाला, पुढचं वर्ष झालं. मग जर तो खर्च पुढच्या वर्षाचा आहे तर आपण रेंटमध्ये वाढवला पाहिजे का रेंटमधून कमी केला पाहिजे? आपल्याला जो प्रॉफिट काढायचा आहे तो करंट इयरचा करतोय. आपण काय म्हणतोय, फॉर द इयर एंडेड. फॉर द इयर म्हणजे एक वर्षाचा. कुठल्या वर्षाची? 31 मार्चला संपलंय. म्हणजे आपण करंट इयर मधलं काम करतोय. मग याच्यामध्ये जर 400 रुपये पुढच्या वर्षाचे असतील तर रेंटमधून काय केलं पाहिजे आपण, त्याला लेस केलं पाहिजे. का लेस केलं पाहिजे? कारण तो एक्सपेन्सेस कुठल्या वर्षाचा आहे, नेक्स्ट इयरचा. बरोबर. आणि मला सांगा, आपण त्याचे पैसे आत्ताच ऍडव्हान्स मध्ये भरलेले आहेत, म्हणजे आता दुसरी पेड कुठं होईल विचार करा. मी हिंट देतो तुम्हाला, एक तर ऍसेट होईल किंवा लायबिलिटी होईल. ऍडव्हान्स मध्ये जर पैसे भरले असतील तर ऍसेट होईल का लायबिलिटी होईल? बाकीचे बोला की. दोनच ऑप्शन्स आहेत, एक तर लायबिलिटी असली पाहिजे किंवा ऍसेट असली पाहिजे. काय होईल आपल्यासाठी ती? ऍसेट होईल. कारण का मी तुम्हाला सांगतो, जर समजा तुम्ही मला आत्ताच पैसे दिले पुढच्या वर्षाचे पण, तर पुढच्या वर्षी तुम्ही येऊन बसणार, बरोबर ना? तुमचा अधिकार आहे. मला म्हणणार एक तर शिकव नाही तर पैसे परत दे. माझ्याकडे दोनच ऑप्शन्स आहेत, एक तर मला तुम्हाला शिकवायला लागेल किंवा पैसे परत करायला लागतील. म्हणजे तुमची काय झाली ती ऍसेट. पैसे जर कोणाला ऍडव्हान्स भरले असतील तर ते आपली मालमत्ता आहे. समजतंय? मग मला एकदा परत सांगा, आता ऍडव्हान्स मध्ये पेड केला म्हणजे एक सांगा कुठल्या वर्षाचा खर्च आहे, ऍडव्हान्स भरला म्हणजे कुठल्या वर्षाचा खर्च, पुढच्या वर्षाचा खर्च आहे. म्हणजे आता करंट इयर मध्ये त्याला काय केलं पाहिजे, लेस. आणि ऍडव्हान्स पैसे भरले असतील तर ते आज आपल्यासाठी काय आहे, ऍसेट आहे. ओके. मग रेंट मधून आपण लेस करणार 400 रुपये. रेंट आपण प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला घेतलं, या प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला वर्ड यूज करायचा, लेस प्रीपेड रेंट. लेस केल्यानंतर आउटरला जाईल 1200. आणि सेम तसंच ऍडव्हर्टाइजमेंटची अमाऊंट 100 रुपीज आहे. ऍडव्हर्टाइजमेंट पण प्रॉफिट अँड लॉस मध्येच आपल्याकडं. करा ऍडव्हर्टाइजमेंट मधून लेस प्रीपेड ऍडव्हर्टाइजमेंट. हंड्रेड आउटरला येतील 600 म्हणजे 600. दोन ठिकाणी इफेक्ट केलाय मी, एक तर रेंट मधून लेस केलं आणि दुसरे इफेक्ट केला ऍडव्हर्टाइजमेंट मधून लेस केलं. हे दोन इफेक्ट कम्प्लीट करा राहिला असेल कोणाचं तर. झालं? ऍडव्हान्स मध्ये पैसे भरले असतील तर आपल्यासाठी ते आज ऍसेट आहे. म्हणून दुसरे इफेक्ट याचा झाला पाहिजे ऍसेट साईडला. या ऍसेट साईडला या तिथं प्रीपेड रेंट 400. सिक्वेन्स सोडायचा नाही. प्रीपेड रेंट 400 आणि नेक्स्ट आहे प्रीपेड ऍडव्हर्टाइजमेंट. $100 100 रुपये. झालं? आता 2 मिनिटं लक्ष द्या. आपला प्रॉब्लेम क्लोज करायचा राहिलाय, तो क्लोज आपण नंतर करू. आज आपण जे पाहिले ते बघू आधीवर. तुम्हाला हे पॉईंट कॉपी करायचे तर आधी माझं कंप्लीट होतं, समजून घ्या आणि मग कॉपी करा. पहिली ऍडजस्टमेंट पाहिली आपण क्लोजिंग स्टॉक.
क्लोजिंग स्टॉकमध्ये काय रॉकेट सायन्स नाही आहे. क्लोजिंग स्टॉकचे इफेक्ट फिक्स आहेत प्रत्येक प्रॉब्लेममध्ये. पहिले इफेक्ट केला आपण ट्रेडिंग अकाउंटमध्ये क्रेडिटला, आणि आपल्याकडे स्टॉक शिल्लक आहे म्हणजे आपल्यासाठी काय झाली ती ॲसेट, म्हणजे दुसरे इफेक्ट कुठे झाला ॲसेटला. दुसरी इम्पॉर्टंट ॲडजस्टमेंट पाहिली आपण आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. आता तुम्हाला एक कळायला पाहिजे, ते नाव बदलतील फक्त प्रॉब्लेममध्ये. कधी म्हणतील वेजेस आउटस्टँडिंग आहे, कधी म्हणतील सॅलरी, कधी रेंट, म्हणजे नाव बदलतील पण तो काय एक्सपेन्सेस आहे. आलं लक्षात. आउटस्टँडिंगचा अर्थ मी तुम्हाला सांगितला. याचा डायग्राम बनवू आपण. हा खर्च कुठल्या वर्षाचा आहे सांगा बरं. एक्सपेन्सेस ऑफ, म्हणजे मी एक प्रश्न विचारतो तुम्हाला. समजा मार्च महिना चालू आहे, मार्चचा कामगारांचा पगार झाला 50,000 रुपये. नॉर्मली आपण मार्चचा पगार कुठल्या महिन्यात देतो मला, एप्रिलमध्ये. एप्रिलमध्ये पेमेंट केलं. सॅलरी कुठल्या महिन्याची आहे, मार्चची. पैसे कधी भरले, एप्रिलमध्ये. मग आता मी तुम्हाला एक क्वेश्चन विचारतो, हा खर्च कुठल्या महिन्याचा आहे. तुम्ही मार्चचा म्हणणार का एप्रिलचा म्हणणार, मार्चचा. पेमेंट कधी करतो, एक्सपेन्सेस कुठल्या वर्षाचा आहे, तो करंटचा आहे. मग मी तुम्हाला ज्या वेळेला म्हणतो आउटस्टँडिंग खर्च म्हणजे करंट इयरचा खर्च, त्याचं लॉजिक कळालं. मग पहिले फेड आपण केला, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस कुठलाही दिला असेल तर पहिले फेड काय करायचा, त्या एक्सपेन्सेस मध्ये ऍड करायचा. पहिला अर्थ तर याचा असा होतो, एक्सपेन्सेस ऑफ करंट इयर. मग आउटस्टँडिंग काय म्हटलंय, नॉट एट पेड, पैसे भरलेले नाहीयेत. मग जर चालू वर्षाचा खर्च आहे तर पहिले फेड ऍड करायचं त्या एक्सपेन्सेस मध्ये. म्हणजे आपण वेजेस मध्ये आणि सॅलरी मध्ये ऍड केलं, बरोबर. दुसरे पेड तुम्ही सांगा बरं, नॉट एट पेड म्हणजे काय, दिले नाहीत पैसे म्हणजे द्यायला लागणार, म्हणजे काय झाली ती आपली लायबिलिटी. म्हणजे दुसरे पेड कुठे केला आपण, दुसरे पेड कुठे केला पाहिजे, लायबिलिटीज मध्ये केला पाहिजे. त्यानंतर एक ऍडजस्टमेंट पाहिली आपण डेप्रिशिएशन. इथं चिल्लर ऍडजस्टमेंट होते, सिंपल होते. डेप्रिशिएशन म्हणजे त्या ॲसेटची व्हॅल्यू कमी होणार आहे. मग पहिला ते इफेक्ट, ॲसेटची व्हॅल्यू कमी होणार म्हणजे त्या ॲसेटमधून काय केलं पाहिजे, ते नाव बदलतील. कधी सांगतील बिल्डिंग, कधी सांगतील फर्निचर, कधी सांगतील मशिनरी. लॉजिक सेम आहे. ॲसेटची व्हॅल्यू कमी होणार म्हणजे ॲसेटमधून काय केलं पाहिजे, लेस केलं पाहिजे. आणि आपल्या ॲसेटची व्हॅल्यू कमी झाली म्हणजे आपल्याकडे काय येतो, ॲक्च्युली तो लॉस नाही आहे, पण तुम्हाला समजण्यासाठी मी लॉस म्हणतो. लॉस नाही आहे ॲक्च्युली, तो एक्सपेंडिचर आहे. मग लॉस तुम्हाला समजण्यासाठी ठीक आहे, तुम्ही लॉसच लक्षात ठेवा. मग लॉस आहे म्हणजे कुठे जायला पाहिजे, प्रॉफिट ऑन लॉस मध्ये डेबिटला. लॉस म्हणजे प्रॉफिट ऑन लॉसचे डेबिटला जाईल, ठीक आहे. आणि एक लास्ट ऍडजस्टमेंट पाहिली आपण, प्रीपेड किंवा पेड इन ॲडव्हान्स. ॲडव्हान्सचा अर्थ मला सांगा बरं, एक्सपेन्सेस कुठल्या वर्षाचा आहे, ॲडव्हान्स आहे म्हणजे कुठल्या वर्षाचा एक्सपेन्सेस झाला, नेक्स्ट इयर. हे महत्वाचं आहे. हा एक्सपेन्सेस झाला नेक्स्ट इयरचा, हा चालू वर्षाचा खर्च नाहीये, हा नेक्स्ट इयरचा खर्च आहे. पण त्याचे पैसे आपण आत्ता भरले ॲडव्हान्स मध्ये, पेड इन करंट इयर. आता दोन इफेक्ट. पहिला तर ज्या एक्सपेन्सेस विषयी सांगितले त्याच्यामध्ये पेड होणार. म्हणजे प्रीपेड रेंट म्हटलं तर रेंटमध्ये आपल्याला चेंज करायला लागणार, एक तर ॲड किंवा लेस. नेक्स्ट इयरचं रेंट आहे म्हणजे आत्ताच्या रेंटमधून काय केलं पाहिजे, त्याला लेस केलं पाहिजे. म्हणजे पहिले इफेक्ट काय होतो, त्या एक्सपेन्सेस मधून लेस होतो. हे ऍडजस्टमेंट प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये येणार तुम्हाला. बेसिक ऍडजस्टमेंट्स आहेत. आउटस्टँडिंग प्रीपेड प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये येणार आणि बोर्डला पण येणार. नेक्स्ट इयरचा खर्च आहे तर आपण काय केलं पाहिजे, त्याला त्या एक्सपेन्सेस मधून लेस केलं पाहिजे. आणि पैसे ऍडव्हान्स मध्ये दिले म्हणजे आज आपल्यासाठी ती ॲसेट आहे. समजलं. आपल्या रिपिटेशन मध्ये कोणाला काय डाऊट राहिला असेल तर विचारलं तरी चालेल, किंवा रिपीट मध्ये तुमचं अजून परफेक्ट होऊन जाईल. पण बेसिक कळालं का काय सांगतोय मी. आता आपण प्रॉब्लेम उद्या टॅली करू. फक्त तुम्ही काय करा, हे 2-3 पॉईंट पटकन फास्ट मध्ये कॉपी करून घ्या, नवीन पेज वरती करा. घरी सांगून ठेवा 6:30 सुरुवात झाली आता. पंढरीनाथ झालं का, एक राहिले, दोन तुला वेळ देतो, 2 मिनिटं. ऐका, आपण एवढं डिटेलमध्ये का जातोय, प्रत्येकाचा का अर्थ सांगतोय मला सांगा. ट्रायल बॅलन्स मध्ये तुम्ही एवढं सगळं रट्टा मारू शकता का, पाठ करू शकता का. पण आपण शॉर्टकट काय पाहिला,
डेबिटला ॲसेट किंवा एक्सपेन्सेस. म्हणजे आता सध्याच्या स्टेजला तुम्हाला 60-70% तरी कळतंय ना कुठं जाणार पोस्टिंग. क्रेडिटला इन्कम किंवा लायबिलिटी हे सांगितल्यामुळे काय कळतं, एक तर इन्कमला जायला पाहिजे किंवा लायबिलिटीला जायला पाहिजे. ओके. ॲडजस्टमेंटचं पण सेम तसंच आहे. ॲडजस्टमेंटमध्ये तुम्ही रट्टा नाही मारू शकत. आउटस्टँडिंग आहे, बरेच स्टुडंट काय करतात, आउटस्टँडिंग आहे त्यात ॲड करा लायबिलिटीला, ॲड करा लायबिलिटीला, रट्टा मारले की गडबड होणार. आता तुम्हाला जर अर्थ कळाला की आउटस्टँडिंग म्हणजे खर्च या वर्षाचा आहे, म्हणजे एक्सपेन्सेसमध्ये काय केलं पाहिजे त्याला ॲड, आणि आउटस्टँडिंग म्हणजे पैसे भरलेत का नाही भरले, नाही दिले म्हणजे आज काय झाली ती आपल्यासाठी, म्हणून लायबिलिटीला. प्रीपेडचा अर्थ मी तो सांगितला, प्रीपेड म्हणजे ॲडव्हान्स. ॲडव्हान्स म्हणजे ॲडव्हान्सचाच अर्थ तो खर्च कुठल्या वर्षाचा असणार, नेक्स्ट. म्हणजे आता काय केलं पाहिजे त्याला लेस, आणि ॲडव्हान्स पैसे भरतोय म्हणजे आज आपल्यासाठी काय झाली ती, समजतंय. बाकीचं उद्या बघू आपण. क्लोज करायचं राहिले तर ऐका, फक्त एक काम माझ्यासाठी करा, आज जसा फॉर्मॅट बनवला तसा सेम एक फॉर्मॅट उद्या बनवून यायचं करून. होमवर्क एवढाच आहे, तुम्हाला फॉर्मॅट रेडी द्यावा उद्या एक, ठीक आहे. त्याच्यात वेळ नको जायला आपला.